हॅलो नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी लिहिली आहे बरं का मित्रांनो. कोणीही वाईट वाटून घेऊ नये. तर चला मित्रांनो, आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव सारिका, माझं वय 25 वर्ष. गावातली सगळी लोक दारूच्या कारखान्यात दारू बनवण्यासाठी जायची आणि माझा नवरा पण त्यांच्यासोबतच जायचा. तो खूप घरी दमून थकून यायचा. नुकतंच माझं लग्न झालेलं. माझ्या इच्छापेक्षा काही समजत नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, तो माझी इच्छा पूर्ण करत नव्हता. त्याला फक्त जेवण बनवण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी, घरातली एक मोलकरीण म्हणून हवी होती. म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं. दारू बनवण्यासाठी त्या कारखान्यात तिथं महिला पण जात असायच्या. माझा नवरा हा खूप शांत स्वभावाचा होता. त्याला माझ्याकडे बघायला सुद्धा टाईम नव्हता. दररोज उठून तो कामाला जायचा. दररोजचा नित्यक्रम चालू होता. मित्रांनो, माझ्या नवऱ्याचा मालक हा मुद्दामच घरी यायचा आणि माझ्या नवऱ्याला पैसे देऊन जायचा. त्यामुळे माझ्या नवऱ्याला सुद्धा काही केल्या कामावर जावंच लागायचं. दारू बनवण्याच्या कामामुळे माझ्या नवऱ्याला दारू प्यायची सुद्धा सवय लागली होती. घरी येताना तो थोडीशी घेऊन यायचा. घरी आल्यानंतर लगेच तो झोपून जायचा. आमच्या शेजारचा तो निखिल हा माझ्याकडे एकटक लावून बघायचा. म्हणजेच आमच्या घराशेजारचा राहणारा निखिल हा माझ्याकडे एकटक लावून बघायचा. माझा नवरा घरी आला की तो असा कुठेही पडायचा. माझा नवरा घरी आला की कुठेही पडायचा. मग मी त्याला निखिलला बोलवायचे. आधी त्याला व्यवस्थित झोपायचे. निखिल हा बोलावल्यानंतर निखिल पटकन लगेच यायचा, कारण तो माझ्याकडे लक्ष देऊनच असायचा. निखिलचं सुद्धा वय आता 25 वर्ष होतं. नुकताच त्याचं पण कॉलेज सुटलं होतं. शिक्षण पूर्णपणे बंद केलं. काही दिवसानंतर तोही दारूच्या कारखान्यावर कामाला जाऊ लागला. एक दिवस काय झालं, माझा नवरा दारू पिऊन जास्त झाला होता. दारासमोर गटार होती, त्या गटारीत पडला. मी निखिलला बोलवलं. तेवढ्यात निखिल पण आला. निखिलने त्याला कसाबसा बाहेर काढलं आणि मी माझ्या नवऱ्याला त्याच्या रूममध्ये आणून सोडलं. मित्रांनो, गटारीत माझा नवरा पडल्यामुळे गटारीतली घाण ही निखिलच्या कपड्याला लागली होती. माझ्या साडीला सुद्धा लागली होती. मी म्हटलं निखिलला, निखिल तू इथं बस, मी फ्रेश होऊन येते. तेवढ्यात माझी साडी भरलेली. मी तशी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर मी माझी साडी घेतली आणि साडी धुवायला लागले. निखिल माझ्या मागोमाग बाथरूमपर्यंत आला. बाथरूमच्या दाराला त्याने कान लावला होता. त्यातून तो माझ्याकडे पाहू लागला होता. मित्रांनो, एखादा शब्द मागे पुढे होऊन जातो, तुम्ही समजून घ्या. मी साडी फेकली होती. मी साडी धुवत होते. 15 मिनिटे मी साडी धुतली. गटारीची घाण त्या साडीला लागली होती. तसा निखिल गुपचूप येऊन पलंगावर बसला. मी साडी व्यवस्थित करून बाहेर आले. मला माहीत नव्हतं निखिलने मला बाथरूममध्ये पाहिलं होतं. मी निखिलला म्हटले, निखिल इकडे, इथे बाथरूममध्ये आहे. इथं कपडे स्वच्छ धुवून घे, व्यवस्थित कर. निखिल बाथरूममध्ये गेला आणि कपडे धुवून स्वच्छ करू लागला. एकदम पाऊस चालू झाला मित्रांनो. निखिलला घरी जाता येत नव्हतं. मी म्हटलं निखिलला, चहा करते, बस इथं. निखिलला चहा करण्यासाठी मी किचनमध्ये गेले. किचनच्या हॉलमधून सगळं काही दिसत होतं. निखिलची नजर माझ्या शरीरावरच होती. तो मला वरून खालून पाहत होता. खूप वाईट वासनेने त्याने मला मन भरून पाहिलं. मी चहा बनवायला घेऊन आले. समोर चहा ठेवून दोघेजण चहा प्यायला लागलो. माझे डोळे निळे होते. एखाद्या पुरुषाला पाहिलं ना तर तो घायाळच होईल, असे निखिल माझ्या डोळ्याकडे पाहत राहिला. दिसायला तशी मी खूप सुंदर होते आणि शरीराने सुद्धा एकदम मजबूत. पाऊस जास्त असल्यामुळे घरातली लाईट बंद झाली. आता मी मेणबत्ती शोधू लागले. मेणबत्ती माझ्या बेडरूममध्ये होते. बेडरूममध्ये मी गेले.
तेवढ्यात मागोमाग निखिल आला. निखिलने मेणबत्ती समजून माझा हात पकडला. निखिलला वाटले मेणबत्तीच आहे म्हणून निखिलनेही माझा हात पकडला. तर निखिलला समजले हा कोणाचा तरी हात आहे. तो म्हणाला, वहिनी मेणबत्ती सापडली. मी म्हटले, निखिल तो माझा हात आहे. निखिलने माझा हात सोडला नाही. जवळ आला, मला जवळ घेतलं. तेवढ्यात मी पण निखिलच्या जवळ आले. निखिल माझ्या कमरेवर हात ठेवला आणि निखिलने मला जवळ घेऊ लागला. निखिल माझ्यासोबत नाही ते करू लागला. निखिलला काही नाही. निखिलला जास्त काही जमत नव्हतं, कारण निखिल हा तरुण मुलगा होता. त्याला काय कळणार. पण निखिलने माझ्यासोबत नको नको ते करायला सुरुवात केली. माझी अंधारामध्ये पूर्ण साडी काढून टाकली. त्याने सुद्धा त्याचे सर्व कपडे काढले. मग मलाही पूर्ण उत्साह आला होता. मला हे समजत नव्हतं. माझा नवरा मला हातच लावत नव्हता, कारण त्याला फक्त काम काम असे समजत होतं. इतके दिवस झाले आपल्या बायकोच्या काही इच्छा असतील नसतील याचा काहीतरी विचार केला नाही. निखिलने माझी जशी साडी काढली तशी माझ्या अंगामध्ये वेगळ्याच प्रकारची स्थिती निर्माण झाली. माझ्या अंगावर पडला. मी शांत झोपून राहिले. निखिलला काही जास्त जमत नव्हतं. जसं निखिलला सगळ्या गोष्टी समजल्या तसं मला पण दुखायला लागलं. मी ओरडू लागले. घरामध्ये कोणी नव्हतं. सासू सासरे कामाहून आले नव्हते. मला कोणत्या गोष्टीचा बहाणा राहिला नाही. मी सगळे निखिलच्या स्वाधीन झाले होते. निखिलनेही नंतर सर्व काही झाल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. त्या रात्री माझ्यासोबत निखिल नाही हवं तसं केलं. मीही निखिलला पूर्णपणे सपोर्ट करत होते. मलाही खूप मजा येत होती. निखिल मनासारखं करत होता. तेवढ्यात अचानक लाईट गेली. लाईट आल्यानंतर माझी साडी ही मला सापडत नाही. निखिलला त्याची पॅन्ट सापडत नाही, कपडे सापडत नाही. पटकन मी माझी साडी पाहिली, कुठे आहे, उचलली आणि घालायला सुरुवात केली. निखिलला मी म्हणत होते, निखिल आता बस कर, खूप झालं आणि हे आपल्या दोघांमध्येच राहू दे, कोणाला सांगू नको. असं सांगून मी निखिलला साडी घालायला सुरुवात केली. निखिलने पण त्याचे कपडे घालायला सुरुवात केली. निखिल आता माझ्याकडे पाहत पण नव्हता, कारण निखिलच्या मनातलं पूर्ण इंटरेस्ट कमी झाला होता. ती रात्र मी विसरू शकणार नव्हते. दुसऱ्या दिवशी माझा नवरा सकाळचा उठला आणि गावाला गेला. माझा नवरा दुसऱ्या दिवशी गावाला गेला. निखिल तसा घरी आल्यामुळे तो माझ्याकडे एकटक लावून बसला होता. मी घरातली खरगटी भांड्यांची भांडी पाणी बाहेर टाकायला गेले. तसं निखिल मला बाहेर दिसला. नवरा कामाला गेल्यामुळे निखिलला मी बोलून घेतलं माझ्यासोबत. निखिलने माझ्यासोबत खूप गप्पा मारल्या आणि निखिलला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तेथे निखिलने आपली कडी लावून घेतली, घराची कडी लावून घेतली. नंतर लाईट घालवली, लाईट बंद केली, कारण आदल्या दिवशी लाईट गेल्यानंतर जे करतात आनंद होतं. म्हणजेच मित्रांनो, पहिल्या दिवशी जो आनंद आम्हाला लाईट बंद केल्यानंतर आला होता, तोच आनंद आता निखिलला पाहिजे होता. निखिलने लाईट बंद केली आणि तो माझ्यासोबत नको नको ते करू लागला. आणि मी पण निखिलसोबत जे नवरा बायको एकमेकांसोबत करतात तेच मी निखिलसोबत करत होते. मित्रांनो, आता माझं पूर्ण मन भरलं होतं निखिलबरोबर. निखिलचं पण पूर्ण काम झालं आणि निखिल मला न बोलता मित्रांनो निखिल घराच्या बाहेर निघून गेला. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. कोणीही वाईट वाटून घेऊ नये.